नमस्कार. माहिती अधिकार कायद्यामध्ये ना एक असं जबरदस्त शस्त्र आहे जे खूप लोकांना माहीतच नाहीये, पण ते इतकं शक्तिशाली आहे की विचारायलाच नको. आज आपण याच शस्त्राबद्दल म्हणजेच कलम 22 बद्दल बोलणार आहोत. खरं तर ही आहे नागरिकांची एक अभेद्य ढाल. असं कधी झालंय का की आपण सरकारी कार्यालयात गेलो, खूप महत्वाची माहिती मागितली आणि समोरून उत्तर आलं, सॉरी ही माहिती कॉन्फिडेन्शियल आहे, देता येणार नाही. कसं वाटतं तेव्हा? एकदम निराशा येते ना. आणि हो, हा अनुभव फक्त एकाचा नाही, आपल्यापैकी खूप जणांना आलेला आहे. खरं तर अनेक अधिकारी काय करतात, गोपनीय किंवा कॉन्फिडेन्शियल या शब्दाचा वापर एका भिंतीसारखा करतात. माहिती द्यायची टाळाटाळ करायची असेल की बस फाईलवर एक लाल शिक्का मारला, झालं काम. त्यांना वाटतं की आपलं काम इथेच थांबलं. पण इथेच तर खरी गंमत आहे. याच माहिती अधिकार कायद्यात एक अशी सुपर पॉवर दडलेली आहे जी या गोपनीयतेच्या भिंतीला सहज तोडून टाकू शकते. आणि ती सुपर पॉवर म्हणजे कलम 22. हे कलम एकदम स्पष्ट शब्दात सांगतं की माहिती अधिकार कायदा हा इतर कोणत्याही कायद्यापेक्षा, कोणत्याही नियमापेक्षा, अगदी कोणत्याही गोपनीय करारापेक्षाही मोठा आहे. यालाच कायद्याच्या भाषेत म्हणतात ओव्हर रायडिंग इफेक्ट. म्हणजे काय तर गोपनीय असो, आमचे अंतर्गत नियम असो किंवा अगदी जुना ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट असो, या सगळ्या साखळ्या तोडून टाकणारी ही एक जबरदस्त ढाल आहे. याचा सरळ सरळ अर्थ काय होतो? हे बघा, हे नागरिक किती आत्मविश्वासाने सांगत आहेत की कलम 22 म्हणजे RTI कायदा सर्व कायद्यांपेक्षा वरचढ आहे. ही एकच ओळ, पण हीच ती गोष्ट आहे जी आपण सगळ्यांनी आपल्या मनात कोरून ठेवली पाहिजे. बरं, मग ही सुपर पॉवर प्रत्यक्षात काम कशी करते? चला काही सोप्या उदाहरणांमधून हे समजून घेऊया. चला पहिलं उदाहरण घेऊ. समजा अधिकारी आपल्याला म्हणाले, अहो ही फाईल आमच्या ऑफिसच्या नियमांप्रमाणे गोपनीय आहे, देता येणार नाही. मग काय? RTIचं सत्य हे आहे की कलम 22 मुळे माहिती अधिकार कायदा हा ऑफिसच्या कोणत्याही अंतर्गत नियमांपेक्षा खूप मोठा आहे. म्हणजे त्यांचं हे कारण अजिबात चालणार नाही. आता दुसरं उदाहरण. समजा सरकारने एखाद्या कंपनीबरोबर करार केलाय आणि त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये क्लॉज आहे की यातील माहिती गोपनीय राहील. मग काही फरक पडत नाही. कलम 22 इथेही आपलं काम करतं. ते स्पष्टच सांगतं की कोणत्याही करारापेक्षा RTI कायदा मोठा आहे. आणि तिसरा मुद्दा, जुने कायदे. बघा, 1923चा एक ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट आहे जो गुप्ततेवर जास्त जोर देतो. पण आपला माहिती अधिकार कायदा 2005 साली आला, म्हणजे तो नवीन आहे. आणि कलम 22 मुळे हा नवीन कायदा त्या जुन्या कायद्यापेक्षा जास्त महत्त्वाचा ठरतो, कारण हा कायदा पारदर्शकतेची मागणी करतो. आता साहजिकच एक प्रश्न आपल्या मनात येऊ शकतो की मग काय सगळीच माहिती मागता येते का? तर याचं उत्तर आहे नाही. कायद्यानं काही वाजवी बंधनं घातली आहेत. माहिती नाकारण्यासाठी कायद्याने फक्त 2च जागा ठेवल्या आहेत, कलम 8 आणि कलम 9. कलम 8 मध्ये काय येतं तर देशाची सुरक्षा, परराष्ट्र संबंध, एखाद्याची खासगी माहिती किंवा मंत्रिमंडळाच्या बैठकीतले निर्णय, अशा गोष्टी. आणि कलम 9 हे कॉपीराईटशी संबंधित आहे. फक्त आणि फक्त याच 2 कलमांखाली माहिती नाकारली जाऊ शकते. दुसरं कोणतंही कारण चालत नाही. याचा अर्थ अगदी सोपा आहे. कुठल्याही फाईलवर फक्त कॉन्फिडेन्शियल किंवा गोपनीय असा शिक्का मारला म्हणजे ती माहिती द्यायला नकार देण्याचं कायदेशीर कारण ठरत नाही. अजिबात नाही. ठीक आहे, मग आता हे सगळंच कळलं, पण हे कलम 22 नावाचं शस्त्र वापरायचं कसं? चला आता त्याची प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजी बघूया. समजा माहिती नाकारलीच गेली तर अजिबात घाबरायचं नाही. याची एक ठरलेली प्रक्रिया आहे. स्टेप 1, त्या अधिकाऱ्याला सांगा की मला लेखी उत्तर द्या की तुम्ही कलम 8 किंवा 9 मधल्या नेमक्या कोणत्या कलमाखाली माहिती नाकारत आहात. स्टेप 2, तरीही समाधान झालं नाही तर 30 दिवसांच्या आत त्यांच्यापेक्षा मोठ्या म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्याकडे फर्स्ट अपील करा. आणि स्टेप 3, तिथेही काही झालं नाही तर शेवटचा आणि सगळ्यात प्रभावी मार्ग म्हणजे राज्य माहिती आयोगाकडे सेकंड अपील करणं. आणि आपला अर्ज अजून मजबूत करायचा असेल तर त्यात हे वाक्य नक्की लिहा. माहिती अधिकार कायदा 2005च्या कलम 22 नुसार, ज्याला ओव्हररायडिंग इफेक्ट आहे, आपण मागितलेली माहिती देणं बंधनकारक आहे. फक्त कलम 8 आणि 9 मध्ये स्पष्ट मनाई असेल तरच ती नाकारता येईल. हे वाक्य अर्जाला एक वेगळंच वजन देतं. आता अपिलाची वेळ आली तर त्यातही हा मुद्दा ठामपणे मांडा. लिहा की लोकमाहिती अधिकाऱ्याने फक्त माहिती गोपनीय आहे असं कारण देऊन माहिती नाकारली आहे. हे माहिती अधिकार कायद्याच्या कलम 22चं सरळ सरळ उल्लंघन आहे. हे शब्द तुमच्या अपिलाची ताकद खूप वाढवतात. शेवटी कलम 22 का इतकं महत्त्वाचं आहे? कारण याच्या मागे काही खूप मोठी लोकशाहीची तत्त्व आहेत. पहिलं म्हणजे पारदर्शकता. सरकारचं काम लपून छपून नाही तर सगळ्यांसमोर व्हायला हवं. दुसरं जबाबदारी,
म्हणजे अधिकारी माहिती लपवून उत्तरदायित्व टाळू शकणार नाहीत. तिसरं, नागरिक सशक्तीकरण, कारण माहितीचा अधिकार हा नागरिकांना ताकद देतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, गोपनीय या शिक्क्याचा जो गैरवापर होतो त्याला चाप लावणं. म्हणून या सगळ्या चर्चेचं सार एकाच वाक्यात आहे आणि ते वाक्य कायम लक्षात ठेवा. गोपनीयतेचा शिक्का नाही, कायद्याचं कलम महत्वाचे. त्यामुळे आतापासून जेव्हाही गोपनीय हा शब्द आडवा येईल तेव्हा एकच गोष्ट आठवायची, आपल्या हातात कलम 22 नावाची ढाल आहे. ही प्रत्येक नागरिकाची संरक्षक ढाल आहे. ही सगळी माहिती आपल्यापर्यंत ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून पोहोचली आहे. त्यांचा संदेश अगदी स्पष्ट आहे. कलम 22 हा नागरिकांचा हक्क आहे आणि सरकारी यंत्रणेवर पडलेला एक तेजस्वी प्रकाश झोत आहे. तर मग आता ही ताकद आपल्या सगळ्यांना कळली आहे. मग आता विचार करण्याची वेळ आहे. असा कोणता पहिला प्रश्न असेल जो आपण विचारून आपल्या व्यवस्थेत अजून जास्त प्रकाश आणू शकतो? असा कोणता अर्ज असेल जो आपल्या परिसरातील कामाला अधिक पारदर्शक बनवेल? विचार नक्की करा. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.